हेक्टरी 50,000 रुपये दिल्यानं प्रश्न सुटणार नाही नाही प्रश्न सुटणार नाही. पण कसं असतं, आता मी उदाहरणादाखल सांगतो. 1.5 एकरची द्राक्षाची बाग आहे. ती एका शेतकऱ्याच्या शेतातच मी गेलो होतो. 1.5 एकरची द्राक्षाची बाग आहे. त्याला विचारलं की फाउंडेशन, जी की पूर्णतः फाउंडेशन सगट वाहून गेली ह्या पुराच्या पाण्यात. त्याला विचारलं फाउंडेशनला किती खर्च, जी की आता 2 महिन्यात 3 महिन्यात आता छाटणी करून ते पीक आलं असतं, त्याच्यात 3 महिने त्याला पैसे पडले असते पदरात. 5 लाख रुपये फाउंडेशनसाठी त्याला लागतात. आणि द्राक्षाची बाग म्हणजे जंगली द्राक्ष लावते, डॉंगरेज म्हणून म्हणते, ते लावलं जाते. ते वाढायला आणि त्याचं उत्पादन घ्यायला म्हणजे 2 वर्ष वाढायला लागते आणि 1 वर्ष ते फळधारणा करून ते पीक घ्यायला लागते. तर त्या 3 वर्षाचा खर्च साधारणतः 7 लाख रुपये. ती मजुरी आली, लावणं आलं, हे सगळं आम्ही काढलं तर 12 लाख रुपये 1.5 एकरचा खर्च आहे त्या शेतकऱ्याला. आता सरकारच्या मदतीप्रमाणे जी मिळणार आहे, जी सरकार देत आहे, समजा बागायती क्षेत्र असेल तर 22,500 रुपये एका हेक्टरला, म्हणजे साधारणतः 15-16 हजार रुपये ती मिळतील. आणि जमीन खरडून गेलेले आहेत ते 47,000 रुपये एका हेक्टरला, त्याचे साधारणतः एक 20-25 हजार रुपये मिळतील. मला वाटतं त्या 20-25 आणि 17 जर केलं तर 25 10 35 आणि 7 42 ते 45. या 45,000 रुपयात ज्या शेतकऱ्याचं 12 लाख रुपयाचं नुकसान झालंय, त्याचं 45,000 कसं भरून निघाल. पण किमान 50,000 रुपये केली तर समजा स्वतः जवळचे काही अजून कुठं काही प्रयत्न करून शेतकऱ्याला असं तर वाटेल किंवा मदत होईल, ही मला मी उभा राहू शकतो. मला वाटतं ही विश्वास देण्यासाठी त्या भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे. 8,500 आणि 22,500 जी तुमची बागायती पिकासाठी आहे, ती मदत कुठं जातं इथं कामाला येणार नाही. म्हणून सरकारकडं माझी कायमस्वरूपी विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या 2 गोष्टी, निदान किमान 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत आणि कर्जमाफी, ह्या 2 गोष्टी केल्या तर शेतकऱ्याला आधार वाटेल आणि शेतकरी उभा टाकू शकेल.